चाकण तळेगाव रस्त्यावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही। मध्यरात्री अशा एका भीषण अपघातात एक महिला ठार तर 5 जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे। चाकण तळेगाव रस्त्यावर मोठ्या आकाराच्या ओव्हरसाइज लोखंडी साहित्याने भरलेल्या ट्रेलरने पिकअप टेम्पोला ठोकरून उलट्या दिशेला फरफटत नेल्यामुळे मध्यरात्री 12:15च्या सुमारास झालेल्या 4 वाहनांच्या विचित्र अपघातात पिकअप टेम्पोत बसलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य 5 जण जखमी झाले। जखमींमध्ये एका दाम्पत्यासह त्यांच्या 5 वर्षीय बालकाचा समावेश आहे। तळेगाव चाकण महामार्गावर खेड व मावळ तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या श्रीलीला हॉटेल समोर चाकणच्या दिशेने मोठ्या आकाराच्या लोखंडी साहित्य घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रेलरने आळेफाटा येथून मुंबईकडे चाललेल्या पिकअप टेम्पोला ठोकरून मागे फरफटत नेले। त्यामुळे मागून येणाऱ्या ट्रेलरची टेम्पोला धडक बसली। त्या पाठोपाठ आणखी एक ट्रक या अपघातग्रस्त वाहनांना येऊन धडकला। 4 वाहनांच्या या विचित्र अपघातात पिकअप टेम्पोमध्ये बसलेल्या शालूबाई विष्णू गुंड वय वर्ष 67 राहणार कामोठे पनवेल नवी मुंबई मुळगाव वडगाव दर्या तालुका पारनेर जिल्हा नगर यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर मार लागून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। शीतल रंगनाथ आहेर वय वर्ष 34 राहणार कामोठे पनवेल नवी मुंबई शिवांश रंगनाथ आहेर वय वर्ष 5 राहणार कामोठे पनवेल नवी मुंबई रंगनाथ आहेर वय वर्ष 36 राहणार कामोठे पनवेल नवी मुंबई स्वप्नील गुंड वय वर्ष 34 राहणार कामोठे पनवेल नवी मुंबई संदेश हरिश्चंद्र ढेरे वय वर्ष 19 राहणार कामोठे पनवेल नवी मुंबई अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत। जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलं। अपघातानंतर ट्रेलरवरील अवजड लोखंडी साहित्य खाली रस्त्यावर पडून विखुरले। अपघातानंतर ट्रेलर चालक न थांबता वाहनासह चाकण बाजूकडे निघून गेला। अपघातामुळे तळेगाव चाकण महामार्गावर बराच काळ दुतर्फा वाहतूक कोंडीत झाली होती। क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली। अपघातात पिकअप टेम्पोचा चुराडा झाला असून इतर 2 ट्रकच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले। तळेगाव चाकण महामार्गावर ओव्हरसाइज वाहनामुळे अपघात घडला आहे। चाकण तळेगाव महामार्गावर रहदारी आणि सुरक्षिततेचे नियम तोडून धावणाऱ्या बेशिस्त आणि मद्यपी अवजड ट्रेलर आणि ट्रक चालकामुळे अपघातामध्ये वाढ झाली आहे। आकाराने आणि वजनाने मोठ्या साहित्याची सर्रास वाहतूक केली जात असून कुठल्याही प्रकारचे रिफ्लेक्टर अथवा इशारे दिवे लावलेले दिसत नाहीत। त्यामुळे रात्रीच्या अंधारात मोठ्या आकाराच्या वाहनांच्या बाहेर आलेले सामान समोरील वाहन चालकास दिसत नाहीत। रात्री गस्त घालणाऱ्या आरटीओ आणि वाहतूक विभागाचे अशा वाहनांकडे दुर्लक्ष होत असल्याने ओव्हरसाइज अवजड ट्रक आणि कंटेनरला समोरून येणारी वाहने धडकून अपघातांचे प्रमाण वाढले आहे। महाळुंगे व तळेगाव वाहतूक विभागाने रात्री गस्त वाढवून रस्ता सुरक्षिततेचे नियम न पाळणाऱ्या अशा ओव्हरसाइज वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आहे। दुर्दैवाने अशा ट्रान्सपोर्ट चालकांचे वाहतूक विभागाशी अर्थपूर्ण संबंध असल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतो आहे।